नमस्कार. आपण पाहत आहे पारनेर न्यूज इंडिया. आत्ताच आलेल्या माहितीनुसार पारनेर येथील निघोज मधील श्री मुलिकादेवी महाविद्यालय येथे पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी श्री मुलिकादेवी महाविद्यालयाचे प्राध्यापक, उपप्राध्यापक तसेच शिक्षक कर्मचारीवृंद व या सत्कार सोहळ्यास उपस्थित दाखवलेले लहान बाल चिमुकले विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच सर्व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावीत कार्यक्रमास शोभा आणली. याबद्दल सर्वांचे आभार शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. धन्यवाद. पाहत रहा पारनेर न्यूज इंडिया. आयुष्यभर पत्रकारिताच केली आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवली. परंतु ते करत असताना रत्नाजी या ठिकाणी आपण काही जाहिराती मिळतील वर्षात पुढारी किंवा सगळे मंडळी सगळं आपण पाहतो, सगळं उघडून फिरू आपण सगळं. त्या ठिकाणी वर्षातून एक जाहिरात मिळते आणि ती एक जाहिरात मिळते त्याच्यावर 10-12% कमिशन. हे पत्रकाराचं जीवन. परंतु तरी सुद्धा तो नेहमी खुश असतो. मी अगोदरच सांगितलं टीव्हीला आपण ते पैसे राहावे चिठ्ठी असू दे समाधानी असलं पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. आणि सर्व काम करत असताना एखाद्या गरीब माणसाला न्याय आपण देतो त्यावेळेस ते खरा आनंद त्या पत्रकाराच्या चेहऱ्यावरती असतो. आपण एका चांगल्या माणसाला न्याय दिला. परंतु पत्रकारिता करत असताना त्या ठिकाणी पत्रकारिता सुद्धा एक साहित्याचा भाग असतो. एखादा लेख लिहायचा म्हटलं सर तर या ठिकाणी मॅडम तुम्ही वर्गामध्ये शिकवता, परंतु त्याचा अगोदर तुम्ही थोडाफार अभ्यास केलेला असतो, त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी शिकवत असता. मग एखादा लेख जर त्यावेळेस लिहायचा आहे तर लेख लिहित असताना त्याच्या बुद्धीला किती चालना द्यावी लागतात, किती चालना द्यावी लागते हे पत्रकाराला माहीत असतं. त्यामुळे पत्रकार सुद्धा एक साहित्यिक आहे. तो साहित्याचा प्रकार आहे पत्रकारिता. कारण तो लेख लिहित असतो आणि लेख लिहिणे एवढी सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून संपूर्ण आता तुमचा हा कार्यक्रम आहे. तुम्ही थोडक्यात 7 वर्ष लिहिता मुलं